महोदय, आज आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो की वाळू जी आहे ती आता परवडणाऱ्या दरामध्ये सामान्य माणसाला मिळत नाही. सामान्य माणसाला जेव्हा वाळू हवी आहे त्यावेळेला ती वाळू त्याला उपलब्ध होत नाही. उपलब्ध झाली तर त्याचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही वाळू कशी उपलब्ध करून देणार सामान्य माणसाला प्रत्येक तालुक्यामध्ये, शहरामध्ये, हा एक माझा अध्यक्ष महोदय आपल्याला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आपल्याला प्रश्न आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे वाळूची किंमत किती असावी. वाळूची किंमत आता डीएसआर मध्ये एक आहे, पण त्या दरामध्ये वाळू आता उपलब्ध होत नाही. मग ते वाळूचे दर आपण कसे नियंत्रित ठेवणार. आणि तिसरा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना असा आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होत चाललेला आहे, म्हणजे अगदी एखाद्या नदीच्या काठावरनं 4 जिल्हे पार करून वाळूचा पुरवठा होतो, तर प्रत्येक तहसीलला भेटावं लागतं, बोलावं लागतं वगैरे वगैरे. तर हे सगळं कधी बंद होईल अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाचं उत्तर द्यावं. माननीय देशमुख साहेबांनी मांडलेला प्रश्न थोडा याच्या वेगळा आहे, पण राज्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. माननीय देशमुखजी, आपण लवकरच राज्यामध्ये मागच्या धोरणात थोड्या करताना डेपो केले होते शासनाने, त्यामुळे थोड्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. आता डेपो पद्धती आपण बंद केली. आता या पुढच्या 8 दिवसात आम्ही सर्व राज्याचा अभ्यास करू. म्हणजे आमच्या आता महसूल विभागाने मागच्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्य, गुजरात, उत्तर प्रदेश, सर्व राज्याचा अभ्यास करून तिथले वाळू धोरण काय आहेत, मध्य प्रदेशमध्ये काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास करून एक वाळू धोरण तयार केला आहे. त्यावर आपण ते पब्लिक डोमेनमध्ये टाकलं आहे. पब्लिक डोमेनमधनं 250च्या वर तक्रारी आपल्याकडे आल्या. तक्रारी म्हणजे सूचना आल्या. त्या सूचनेवर आपण हिअरिंग घेतली आणि आता एक समर्पक वाळू धोरण आपण कॅबिनेट समोर आणतो आहे. आणि त्यातून डिमांड बेस्ड सप्लाय, म्हणजे जेवढी डिमांड राज्याची आहे ती पूर्ण करण्याकरता, घरकुलांना 5 ब्रास मोफत वाळू देण्याकरता आणि यापेक्षा जास्त इरिगेशन डिपार्टमेंट आहे, पीडब्ल्यूडी आहे, सरकारी बांधकाम आहे. या बांधकामाला तर आता व्हीआरसी आणि सर्व डिपार्टमेंटने असं म्हटलं आहे की रिव्हर सँडची गरज नाहीये, तुम्ही एम सँड पूर्ण वापरा. त्यामुळे आता दगडावरून तयार केलेली वाळू याचं एक वेगळं धोरण, एम सँड धोरण. आणि एम सँड धोरणातनं मोठ्या प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-100 क्रशर इंडस्ट्री सारखे टाकून, म्हणजे एक इंडस्ट्री म्हणून त्याला दर्जा द्यायचा. आणि 50-100 क्रशर वाळू तयार करणारे, एक 1.5 कोटी रुपयाचं क्रेशर येतं, त्याच्यामध्ये काही सबसिडी आपण शासनामार्फत देऊ. पण एक 50-100 वाळू तयार करणारे क्रेशर आपण टाकले तर शासनाच्या जे बांधकाम आहेत ते एम सँडवर शिफ्ट होतील आणि बाकीची जी वाळू आहे ती वाळू आपल्याला घरकुलाकरता, प्लास्टर करता, बाकी बांधकामाकरताही त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे डिमांड बेस्ड सप्लाय पूर्ण करण्याची योजना आम्ही तयार केली. आम्ही एम सँड धोरण आणतोय, वाळूचं धोरण आणतोय आणि दोन्ही धोरणांना एका वर्षात नाही होणार आहे, पण 2 वर्षांनी पुढच्या आपल्याला राज्यामध्ये दोनही वाळू उपलब्ध झाल्या तर हे जे अवैध जे चालू आहे राज्यामध्ये, म्हणजे तहसीलदार पासून तर वरपर्यंत, आणि जे माफिया सुरू झाली आहे, माफियागिरी, ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होण्याचा प्रयत्न होईल. आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळू तयार करतोय आणि आपल्या रिव्हर सँडमध्ये नवीन वाळू धोरण आणून सर्वच लोकांना वाळू मिळेल याची काळजी शासन घेणार आहे.